नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये तांदळाची कुरडई कशी तयार करायची हे पाहणार आहोत. ही कुरडई पहा, तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईभर फुललेली आहे आणि मस्त अशी दुधासारखी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे. तळल्यानंतर अजिबात तेलकट न होता मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. अजिबात कडक स्वरूपाची तयार झालेली नाही. अशी परफेक्ट कुरडई तयार करण्यासाठी तांदळाचं पीठ कसं तयार करायचं, त्यासोबतच तांदळाच्या पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, पीठ कसं हटून घ्यायचं, त्यासोबतच कुरडई तयार करण्यासाठी पीठ शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं, अशा भरपूर साऱ्या बारीक सारी टिप्स मी व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेल्या आहेत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे.